जय शिवराय मित्रांनो। खेड मंडणगड जवळ कोकणातील दाट झाडीत उभा असलेला किल्ले पालगड। पालगड किल्ल्याची उभारणी कोणाच्या काळात झाली याबद्दल निश्चित माहिती नाही, परंतु शिवकाळात हा किल्ला स्वराज्याशी जोडलेला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्री आरमार उभारताना सुवर्णदुर्गाची पुनर्बांधणी केली, तेव्हा या किल्ल्यावरती रसद पुरवण्यासाठी पालगड किल्ल्याचा उपयोग केला असावा असा अंदाज वर्तवला जातो। तसेच खेडचा किल्ले रसाळगड व किल्ले मंडणगड या दोघांमधील दुवा किंवा या दोन मुख्य किल्ल्यांना रसद, दारुगोळा पुरवण्यासाठी व टेहाळणीसाठी पालगड किल्ला बांधण्यात आला असावा असे वाटते। पालगड किल्ल्याचा मध्ययुगीन ते ब्रिटिश कालखंडापर्यंतच्या इतिहासात असाही उल्लेख आढळतो की पहिले बाजीराव आणि जंजिराच्या सिद्दी यांच्यात याच किल्ल्यावरती लढाई झाली होती। या गडाविषयी एक आख्यायिका पण अशी आहे की पहिल्यांदा या किल्ल्याचे बांधकाम बाजूच्या आयतकार डोंगरावर होणार होते, पण त्या डोंगरावर खोदकाम करताना काचा आढळल्या आणि त्यावेळच्या समजुतीनुसार आपण शत्रूपासून भविष्यात कच खाऊ या भावनेला अनुसरून मग किल्ला बांधण्याची जागा बदलण्यात आली आणि मधल्या डोंगरावरती पालगड किल्ला बांधण्यात आला। अजून सांगायचे झाले तर साने गुरुजी यांचा जन्मसुद्धा पालगड येथेच झाला होता आणि त्यांच्या श्यामची आई या पुस्तकातसुद्धा पालगडचा उल्लेख आपल्याला आढळतो। या पालगड किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारणपणे 1328 फूट आहे। किल्लेमाची या गडाच्या पायथ्याच्या गावात पोचल्यावर गावातूनच एक रस्ता गडाच्या पायऱ्यांपर्यंत जातो। पायऱ्या जिथे सुरू होतात तिथे 2 तोफा ठेवलेल्या आहेत। पायऱ्या चढून गेल्यावर 2 बुरुजांच्या मध्ये उत्तराभिमुख प्रवेशद्वार लागते। प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच एक तोफ ठेवलेली दिसते। गडावरती एक सुकलेलं पाण्याचं टाकंसुद्धा आहे। पुढे प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गेल्यावर आणखी 2 तोफा ठेवलेल्या दिसतात। तिथून पुढे पश्चिम दिशेला गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर लागते। तसेच किल्ल्याच्या दक्षिण बुरुजाच्या बाजूला एक उद्ध्वस्त दरवाजा दिसतो जो रामगडकडे जातो। पुढे आपल्याला गडाची तटबंदी दिसते व बुरुजावरती मराठ्यांचे निशाण भगवा ध्वज दिसतो आणि या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते। या गडावर जायचे झाल्यास खेड मंडणगड रस्त्याने गडाच्या पायथ्याशी असलेल्या किल्लेमाची या गावात पोहोचता येते। या गडावरती राहण्याची, जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही। तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा या अपरिचित किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या। गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गड संवर्धनास जास्तीत जास्त मदत करा। आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।